तू एकटी राहते, मग पोरं येतच असणार. किती पोरांसोबत झोपली आहे? कोण आहे तुझा बॉयफ्रेंड? अच्छा, महार मांगाची आहे का? मग राहत असणार तू. टिकली मंगळसूत्र कुठे आहे तुझं? नवरे सोडून कुठे राहता? तुम्ही सगळे असेच आहात, तुमची जातच अशी आहे. ही वागणूक मिळतेय दलित मुलींना त्या ठिकाणी जिथं आपण न्याय मागायला जातो. पोलीस स्टेशनमध्ये हे सगळं घडलं असं पीडित मुलीनं सांगितलंय. पुणे विद्येचं माहेरघर, तरुणाईंच्या स्वप्नाचं घर. पण आज हेच पुणे शहर एका भीषण आणि लज्जास्पद धक्कादायक घटनेमुळे चर्चेत आलंय. कोथरूड पोलीस ठाण्यात 3 दलित मुलींचा मानसिक आणि जातीय छळ झाला. हे आरोप फक्त आरोप न राहता एक क्रूर वास्तव म्हणून समोर आले आहेत. या सगळ्या प्रकरणात केवळ पोलीसच नाही तर व्यवस्थेची दलित विरोधी मानसिकता आणि संविधानाची होणारी पायामल्ली हे सगळं उघड झालंय. आणि आता या प्रकरणात एक वेगळं वळण मिळतंय. माझ्या मैत्रिणीचे सासरे आणि त्यांच्यासोबत PSI कामठे, सानप, शिंदे हे सगळे आमच्या घरी आले. यावेळी त्यांनी आमचं सर्व घर तपासलं. त्यांनी आमच्या बाथरूममध्ये जाऊन आमच्या चक्क इनरवेअर देखील तपासल्या. गाणगाण ते बोलत होते. त्यानंतर आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाऊन 4 तास मारहाण केली. माझ्या कमरेत लाथा घातल्या. हेच नाही तर कॉन्स्टेबल शिंदे यांनी माझा पूर्ण मोबाईल बघितला. त्यांनी माझे खाजगी चॅट वाचले. त्यांच्याकडून सतत माझी जात विचारली जात होती. माझ्या मोबाईलमधील फोटो पाहून मजा करते. या दोघांपैकी तुझा बॉयफ्रेंड कोणता हे देखील विचारण्यात आलं. कोथरूड पोलिसांनी फक्त मारहाणच केली नाही तर मानसिक छळ केला. पोलीस माझं शरीर नेहाळत होते. वाईट नजरेनं बघितलं जात होतं. त्यावेळी तिथे महिला कॉन्स्टेबल देखील होत्या, पण त्या देखील मजा घेत होत्या. हेच नाही तर PSI कामठे माझ्या अंगावर आले. त्यांनी मला चुकीचा स्पर्श केला. त्यांच्या हनुवटीचा घाणेरडा स्पर्श माझ्या शरीराला झाला होता. महिला कॉन्स्टेबलकडूनही विचित्र प्रश्न विचारले जात होते असं पीडित मुलींनी आपल्या तक्रारीत म्हटलंय. प्रकरण नेमकं असं आहे की छत्रपती संभाजीनगरमधील एका दलित तरुणीने सासऱ्याच्या छळाला कंटाळून तिच्या पुण्यातील मैत्रिणींकडे एका दिवसासाठी आश्रय घेतला. याच दरम्यान तिचं कुटुंबीय तक्रार करतं की मुलगी हरवली आहे. पोलीस तिचा फोन ट्रॅक करून पुणे कोथरूड इथं पोहोचतात आणि अचानक त्या 3 दलित मुलींना त्यांच्या घरातून उचलून नेतात. ज्या तरुणीला मैत्रिणींनी आश्रय दिला तिचा सासरा पोलिसात आहे असं सांगितलं जातंय आणि त्यांच्या सांगण्यावरूनच हे सगळं झालं असा आरोप केला जातो. काहीही कारण नसताना त्या तिघींना पोलीस ठाण्यात नेलं जातं आणि मग सुरू होतो लाजिरवाणा प्रकार, सत्तेचा, जातीचा आणि पोलिसांच्या गुंडशाहीचा. त्या मुलींना पोलीस स्टेशनमधील अशा खोलीत नेलं जातं जिथे CCTV नव्हते. तिथं त्यांच्यावर शारीरिक मारहाण, लाथाबुक्क्यांनी मारणं, अश्लील भाषेत अपमान बोलणं, कपड्यांवरून टीका करणं आणि लैंगिक संबंधांबाबत नीच आणि अपमानास्पद प्रश्न विचारले जाणं. तुम्ही लेस्बियन आहात का? तुमच्या घरी पोरं येतात का? तू महार आहेस म्हणजे तू रांडच असणार. हे शब्द फक्त एक विकृती नाही, ही दलित विरोधी मानसिकतेची राक्षसी झलक आहे असं म्हणायला हरकत नाही. या मुलींचे मोबाईल पोलिसांनी हिसकावले, त्यांचे पासवर्ड मागितले, चॅट तपासले आणि त्यातल्या पुरुष मित्रांविषयी नीच भाषेत चौकशी केली गेली. किती पोरांबरोबर झोपतेस असे प्रश्न विचारणे म्हणजे मानसिक बलात्कारच नाही का? कोणताही गुन्हा नोंदवलेला नसताना आणि अजूनही त्या मुलींना आरोपींसारखं वागवणं म्हणजे कायद्याच्या प्रत्येक तत्वांची थेट हत्याच. या तिघींच्या जातीवरून शिवीगाळ, महिलांच्या व्यक्तिगत आयुष्यावर टिप्पणी, एकटी राहते म्हणून वाईट मुलगी ठरवणं ही सडलेली मानसिकता दर्शवते. पोलिसांनी तुमची जात अशीच आहे असं केलेलं वक्तव्य म्हणजे ॲट्रॉसिटी कायद्यानुसार थेट गुन्हा आहे, पण ॲट्रॉसिटी अजूनही नोंदवला गेलेला नाही. रात्रभर त्या मुली आणि सामाजिक कार्यकर्ते, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, काँग्रेसचे नेते, सुजात आंबेडकर, रोहित पवार हे सगळे पोलीस आयुक्तालयाबाहेर बसले होते. शेवटी पहाटे 3:30 वाजता पोलिसांनी दिलेलं पत्र, पुरावे नाहीत, ॲट्रॉसिटी नाही, हा तट्टेचा कळस आहे. संविधानाचा अपमान करणाऱ्या पोलिसांना वाचवणं हे सरकारच्या छत्रछायेशिवाय शक्य आहे का? तुमचं मत नक्की कमेंट. या प्रकरणात भाजप समर्थक पोलिसांना खुलेआम पाठिंबा देत आहेत. पत्र लिहून म्हणतात की पोलिसांवर दबाव आणला जातोय. उलट छळ करणाऱ्यांना पाठिंबा आणि त्रास सहन करणाऱ्यांना आरोपांचा सामना करावा लागणं ही न्यायव्यवस्थेची विडंबनात्मक स्थिती आहे. कोथरूडमधील या 3 दलित मुलींचा छळ ही एक घटना नाही तर ही एक चेतावणी आहे. आपल्या संविधानाच्या, महिलांच्या, दलितांच्या आणि नागरी स्वातंत्र्याच्या अधिकारांवर चालून आलेलं संकट आहे. सगळेच पोलीस या मानसिकतेचे नसतात.
अनेक उदाहरणं आहेत की पोलिसांनी प्राणांची आहुती देऊन समाजातील अन्यायाविरुद्ध लढा दिलाय, न्याय मिळवून दिलाय. मात्र जे पोलीस अशा मानसिकतेचे असतील, जे अधिकारी अशा मानसिकतेचे असतील, त्यांचं काय? तुमचं मत नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी मराठी मंडळी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.